चला आपला कोऑर्डिनेट जॉमेट्री चालू आहे की नाही. कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपण बाय डिस्टन्स फॉर्म्युला काल बघितला होता की नाही. डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स तो पाहिला. त्यानंतर कोलिनियर पॉईंट्स की नाही, शो दॅट कोलिनियर पॉईंट्स कोणते असतात ते दाखवलं. त्यानंतर आता जो याच्यानंतरचा जो भाग बघायचा आपल्याला कोलिनियर पॉईंटच्या नंतरचा की शो दॅट द पॉईंट्स गिवन पॉईंट्स आर व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर. म्हणजे जे तुम्हाला 4 पॉईंट्स देतील आणि त्या पॉईंट्समधलं कोऑर्डिनेट दिल्याच्या नंतर फॉर एक्झाम्पल पी क्यू आर एस हे 4 पॉईंट दिलेत आणि ते 4 पॉईंट्स आर द व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर. ते स्क्वेअरचे व्हर्टायसेस आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. मला सांगा आपल्याला त्या ठिकाणी स्क्वेअरची प्रॉपर्टीज माहीत असली पाहिजे. स्क्वेअरची प्रॉपर्टीज काय, फर्स्ट प्रॉपर्टीज डेफिनेशन काय स्क्वेअरची. स्क्वेअरला काय डेफिनेशन आहे, इफ इन क्वाड्रिलॅटरल 4 sides and 4 angle are congruent is called a square. म्हणजे ज्या क्वाड्रिलॅटरलच्या 4ही बाजू आणि 4ही कोन एकरूप असतात है की नाही, all 4 sides and all angles are congruent, it is called square. ओके, प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअर. बरं आता 4 sides congruent म्हटल्याच्या नंतर स्क्वेअरची अजून एक डेफिनेशन म्हणता येते, ती म्हणजे द डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रंट. ठीक आहे, द डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रंट. डायगोनल जे असतात ते स्क्वेअरचे काय असतात, कॉन्ग्रंट असतात. बरं नुसतं ऑल 4 sides कॉन्ग्रंट जर म्हटलं तर ऑल 4 sides कॉन्ग्रंट या रोम्बसच्या पण असू शकतात. म्हणून तुम्हाला जर शो दॅट म्हणून जर स्क्वेअर आला तर तिथं मात्र तुम्हाला डिस्टन्स 6 टाइम्स काढावं लागेल. किती टाइम्स, 6 टाइम्स डिस्टन्स काढावं लागेल. म्हणजे 4 sides and 2 डायगोनल यांचं जर डिस्टन्स इक्वल आलं तर तुमचा तो क्वाड्रिलॅटरल शो दॅट झाला. ठीक आहे, बघू क्वेश्चन आपण. शो दॅट points 1 7 4 2 -1 -1 and -4 positive 4. -4 positive 4 are vertices of square. Are vertices of square. लेट सपोज करूया एक मी स्क्वेअरची डायग्राम काढतो इथं. आपल्याला सपोज करायचं आहे की नाही. तो दिलेला क्वाड्रिलॅटरलचे जे व्हर्टेक्स आहेत ते स्क्वेअरचे आहेत असं म्हणता येते. पण तो शो दॅट करा म्हटलं, तुम्ही दाखवायला सांगितलंय तुम्हाला की नाही त्यांनी. सपोज आपण याला ए बी सी डी ABCD कन्सिडर करूया आणि डायगोनल BD and diagonal AC. हे 2 डायगोनल आपण काढलेत आहे की नाही. मग आपल्याला आता इथे काय करावं लागेल, जे डिस्टन्स दिलंय आहे की नाही, शो दॅट पॉइंट्स जे दाखवलेले आहेत आपण त्यामध्ये कोऑर्डिनेट दिलेत त्यांनी आहे की नाही. मग त्यामध्ये ABCD हे व्हर्टायसेस आहेत. लेट क्वाड्रिलॅटरल किंवा लेट कोऑर्डिनेट ऑफ ए चे कन्सिडर करूया 1 7, बी कन्सिडर करूया 4 2, सी कन्सिडर करूया, सी जो आहे तो कन्सिडर केला -1 -1 आणि जो डी आहे तो कन्सिडर केला -4 4. बाय डिस्टन्स फॉर्म्युला,
मग डिस्टन्स ऑफ ए बी आहे, डिस्टन्स ऑफ ए बी, ए बीचं डिस्टन्स काढायचं आहे. मग एचे कोऑर्डिनेट बघावं लागतील. मग डिस्टन्स ऑफ ए बी, एचे कोऑर्डिनेट आहेत 1 7, बी आहे 4 2, x1 y1 x2 y2. डिस्टन्स ऑफ ए बी इन स्क्वेअर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. डिस्टन्स ऑफ ए बी म्हणताय x2 आहे 4 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर 2 मायनस 7 होल स्क्वेअर. 4 मायनस 1 3, 3 स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9 प्लस 25 इन स्क्वेअर रूट 36. इन स्क्वेअर रूट काय आलं 36, सॉरी 36 नाही, 9 प्लस 20 34 आला. मग डिस्टन्स ऑफ ए बी किती भेटलं इन स्क्वेअर रूट 34, ए बीचा डिस्टन्स भेटला. आता जो सेकंड नंबरचा आहे डिस्टन्स ऑफ बी सी आहे. डिस्टन्स ऑफ बी सी, बी सीचा डिस्टन्स काढायचा आहे. मग बघा डिस्टन्स ऑफ बी सी म्हटल्यावर बीचे कोऑर्डिनेट बघावं लागतील. बीचे कोऑर्डिनेट बघा, बी आहे 4 2, सी आहे -1 -1. डिस्टन्स ऑफ बी सी x2 मायनस x1, x2 मायनस x1, -1 -4 होली स्क्वेअर हा x1 y1 x2 y2, x2 मायनस x1 y2 मायनस y1. मायनस मायनस प्लस -5 स्क्वेअर -3 स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर 25 प्लस 9 इज इक्वल टू 34. डिस्टन्स ऑफ बी सी आला इन स्क्वेअर रूट 34. त्यानंतर जे थर्ड नंबरचं डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला, डिस्टन्स ऑफ सी डी. सीचे कोऑर्डिनेट -1 -1, डीचे कोऑर्डिनेट आहेत -4 +4. x1 y1 x2 y2. डिस्टन्स ऑफ सी डी x2 मायनस x1 -4 -1 होली स्क्वेअर प्लस x2 मायनस x1 y2 मायनस 4 मायनस मायनस 1 होली स्क्वेअर. मायनस इंटू मायनस प्लस, प्लस मायनस मायनस म्हणजे -3 स्क्वेअर. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह. 3 चा स्क्वेअर 9 प्लस 25 इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट 34. 3 नंबरचा पण डिस्टन्स भेटला इन स्क्वेअर रूट 34, इन स्क्वेअर रूट 34. आता एक जो चौथ्या नंबरचं जे डिस्टन्स राहिलंय, डिस्टन्स ऑफ ए डी, ठीक नाही, डिस्टन्स ऑफ ए डी, जो ए डीचं जे डिस्टन्स काढायचं आहे ते बघूया आता. डिस्टन्स ऑफ ए डी 4 नंबरचं जे डिस्टन्स आहे बघा, डिस्टन्स ऑफ ए डी, ए चे कोऑर्डिनेट आहेत 1 7 आणि डी
-4 पॉझिटिव्ह 4 x1 y1 x2 y2. डिस्टन्स ऑफ ADA इन स्क्वेअर रूट x2 मायनस x1 -4 -1 स्क्वेअर प्लस 4 -7 -5 स्क्वेअर -3 स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर 25 प्लस 9 इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट 34. हे भेटलं 4 नंबरचं डिस्टन्स ऑफ ADA. मग बघा आता फ्रॉम फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ AB जो आहे हा किती भेटला इन स्क्वेअर रूट 34. BC इन स्क्वेअर रूट 34 इन स्क्वेअर रूट 34 आणि इन स्क्वेअर रूट 34. या 4 साइड्स वरून आपल्याला हा स्क्वेअर डेफिनेटली म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. का? तर हा रोम्बस पण असू शकतं. याच्यावरून आपण प्रूव्ह करू शकत नाहीत की हे 4 अँगल राईट अँगल आहेत म्हणून. या डिस्टन्स फॉर्म्युल्यावरून आपण अँगल दाखवू शकतो का? नाही. म्हणजे फक्त याचं डिस्टन्स सांगू शकतो. मग याला स्क्वेअर कसं? रोम्बस पण म्हणता येईल. डेफिनेटली आपल्याला स्क्वेअरच दाखवायचा, नॉट रोम्बस. रोम्बस नाही. मग डेफिनेटली जर स्क्वेअर म्हणायचा असेल तर मग दुसरा एक प्रॉपर्टीज वापरावा लागेल आणि तो म्हणजे कोणता? तर तो म्हणजे डायगोनल्सचा. बरोबर आहे. मग इथे 2 डायगोनल्स आहेत, डायगोनल AC आणि डायगोनल BD. स्क्वेअर मध्ये आणि रोम्बस मध्ये जर डिफरन्स बघायचा असेल, तुम्हाला जर त्याला वेगवेगळे दाखवायचं असेल तर त्यातला एक अँगलचा एक रूल आहे का, तर रोम्बस मधला ईच अँगल राईट अँगल असेलच असं नाही, पण स्क्वेअर मध्ये मात्र राईट अँगलच असतो. आणि दुसरा रूल म्हणजे स्क्वेअरचे डायगोनल्स कॉन्ग्रंट असतात, रोम्बसचे डायगोनल कॉन्ग्रंट असत नाहीत. डायगोनल्स दोघांचे कॉन्ग्रंट असतात, एक तर स्क्वेअर आणि दुसरा रेक्टँगल. या दोघांचे डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. मग स्क्वेअर मध्ये आणि रोम्बस मध्ये डिफरन्स दाखवण्यासाठी आपल्याला डिस्टन्स ऑफ डायगोनलचं पण डिस्टन्स काढावं लागेल. म्हणजे काही मुलं काय करतात, हे 4च डिस्टन्स काढतात आणि देन शो दॅट, झालं प्रूव्ह दॅट म्हणतात लगेच की ABCD इज अ स्क्वेअर. परंतु तसं नाही, अजून आपल्याला डायगोनलचं डिस्टन्स काढावं लागणार आहे. त्यामुळं एक्झाम मध्ये जर शो दॅटचा जर स्क्वेअरचा क्वेश्चन आलेला असेल तर तुम्हाला 4 साइडचं डिस्टन्स काढून डायगोनलचं डिस्टन्स पण काढावं लागणार आहे. ठीक आहे. मग आता हे झालं साइड्सवर ना, आता आपल्याला डायगोनलचं डिस्टन्स काढायचं आहे. ठीक आहे. म्हणजे 4 साइड्स आणि 2 डायगोनल्स याचं डिस्टन्स. आता साइड्स वरून तर कन्फर्म झाले 4 साइड्स कॉन्ग्रंट आहेत. आता डायगोनलचं डिस्टन्स काढून बघूया. ठीक आहे. कळालं का? हे साइड्स वरचं क्वेश्चन पूर्ण झालं नाही अजून. मी इकडे इरीज करून इथं आपण डिस्टन्स जे आहे ते कोणाचं? डायगोनलचं काढूया. बघा 4 साइडचं डिस्टन्स झालंय, आता डायगोनलचं डिस्टन्स काढूया. बघा मग आता कोणाचं डिस्टन्स काढायचं आहे? डिस्टन्स ऑफ डायगोनल AC आहे. AC A चे कोऑर्डिनेट 1 7, C चे कोऑर्डिनेट -1 -1. हा x1 y1 x2 y2. डिस्टन्स ऑफ AC आहे. डिस्टन्स ऑफ AC इन स्क्वेअर रूट x2 मायनस x1 -1 -1 स्क्वेअर प्लस y2 -1 -7 होल स्क्वेअर. -1 -1 -1 -7. हा किती येणार बघा? निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह -2 होल स्क्वेअर -8 स्क्वेअर. 4 प्लस 36 8चा वर्ग सॉरी 64 प्लस 4 इन स्क्वेअर रूट 68. हे 5 नंबरचा डिस्टन्स आला. डिस्टन्स ऑफ AC म्हणजे त्यामध्ये जो तुम्हाला डायगोनल्स दिलता आहे की नाही AC, त्याचं स्क्वेअर रूट आलं. किती आलं? इन स्क्वेअर रूट 68. आता सेकंड डायगोनल
डायगोनल BDA, डिस्टन्स ऑफ BDA. B चे कोऑर्डिनेट 4 2. D चे कोऑर्डिनेट, D चे कोऑर्डिनेट काय होते बघा, D चे कोऑर्डिनेट होते -4 +4. x1 y1 x2 y2. डिस्टन्स ऑफ BDA इन स्क्वेअर रूट, हा x2 - x1 -4 - 4 स्क्वेअर 4 - 2 स्क्वेअर मायनस मायनस प्लस -8 स्क्वेअर 2 चा स्क्वेअर प्लस मायनस 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 प्लस. एव्हरी निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. 8 चा स्क्वेअर 64 + 4 इन स्क्वेअर रूट 68. हे बघा 6 नंबरचा आला डिस्टन्स ऑफ BD. आता 6 डिस्टन्स काढलेत, त्यामध्ये 2 डिस्टन्स इक्वल आलेत, है की नाही. मग आता याच्यावरून आपण असं म्हणू शकतो, बघा इकडं एक्झाम मध्ये डायग्राम काढायचा अशी आहे, म्हणजे तुम्हाला कोऑर्डिनेट वगैरे कन्सिडर करून नावं देत जा. नावं दिलेली नसतील त्यांनी तर ABCD PQRS कोणते पण नावं देत जा. सपोज लेट कन्सिडर करून, है की नाही, आपल्याला एक्सप्लेन करायला सोपं पडतं. मग फ्रॉम फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ काय म्हणता येईल, AB = BC = CD = AD. आणि फ्रॉम 5 and 6 AC = BD. मग आता AC = BD इक्वल आला, 4 साइड्स इक्वल आल्या, म्हणून आपल्याला असं म्हणता येईल लेंथ ऑफ 4 साइड्स, length of 4 sides are equal and length of 2 diagonals are equal. Therefore, quadrilateral ABCD is a square. किंवा given quadrilateral is a स्क्वेअर. आणि पुन्हा नंतर खाली म्हणू शकतात मग तुम्ही 1 7 1 7 4 2 -1 -1 -4 and 4 are vertices of square. vertices of square ते स्क्वेअरचे काय आहेत, वर्टेसेस आहेत. म्हणजे एवढा क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करावा लागणार आहे, म्हणजे एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी शो दॅट मध्ये दाखवावी लागणार आहे, की नाही. आता तुम्ही म्हणताल की सर एवढा मोठा क्वेश्चन आल्यावर सॉल्व्ह करायला खूप अवघड जाईल, आहे की नाही. परंतु मला सांगा, एक्सप्लेन जरी जास्त करायचं असलं तर त्याचं एक्सप्लेन मात्र खूप इझी आहे, की नाही. आणि सर्व एक्सप्लेन सेमच आहे, फक्त डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला, की नाही. म्हणजे डिस्टन्सचा फॉर्म्युला कळाला की तोच रिपीट 6 टाइम्स डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरला ना आपण, 6 वेळेस तो फॉर्म्युला यूज केला आहे. म्हणजे फॉर्म्युला एकच आहे, मेथड सेमच आहे, फक्त काय होणार आहेत त्याच्या व्हॅल्यू किंवा त्याचे जे अंक आहेत ते मात्र वेगवेगळे येतील, हे की नाही. म्हणजे मेथड इथं समजा हे 4 2 वगैरे प्लस मायनस एवढाच फक्त काय होणार तुम्हाला चेंजेस होणार आहे. म्हणजे हा एक या ठिकाणचा टाइप्स आहे, एक प्रकार आहे की तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो, शो दॅट, हे की नाही, द वर्टायसेस ऑफ दी स्क्वेअर. कळालं का. अजून आपण प्रॅक्टिस सेट घेतलाच नाही की त्या प्रॅक्टिस सेटमध्ये अशा टाइप्सचे क्वेश्चन आहेत, हे की नाही. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला हे सॉल्व क्वेश्चन जे दाखवलेले असतात किंवा याच्यासारखे क्वेश्चन तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत, हे जर तुम्हाला क्लिअर कळलं तर तुम्ही माझ्या अगोदर तुम्ही प्रॅक्टिस सेट सॉल्व करू शकताय, हे की नाही. त्यामुळे तुम्हाला हे क्वेश्चन घ्यायलो, ठीक आहे. अजून आता याच्यावर कोणत्या टाइप्समधला क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेटवर तो बघूया अगोदर. प्रॅक्टिस सेट आपल्याला तो क्वेश्चन झाल्यावरच चालू करूया आपण, का तर हा टॉपिक जसा जेवढा इझी वाटतोय तेवढाच कन्फ्युजन पण करणार आहे. खूप कन्फ्युजन करतो टॉपिक हा मुलांना, की स्लोप आहे, डिस्टन्स आहे, हे की नाही. नंतर कन्फ्युजन होतं, टॉपिक पूर्ण शिकवायचं झालं का मग कन्फ्युजन चालू होतं. आता काय होते, हां डिस्टन्स फॉर्म्युला आहे मला परफेक्ट आहे, पण ज्यावेळेस पूर्ण टॉपिक शिकवण्याचा होतो सेक्शन फॉर्म्युला वापरू, डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया का स्लोप वापरूया, याच्यातच मुलं कन्फ्युजन होतात.
त्यामुळं आज डिस्टन्स झालंय ना, डिस्टन्स परफेक्ट कळायला पाहिजे, यातली कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे की आपल्याला काय काढायला सांगितलं होतं आणि कशा पद्धतीने आपण काढले. ठीक आहे, आता बघूया नंतरचा क्वेश्चन जो आहे तो. आता तुम्हाला कोऑर्डिनेट आहे की नाही, किंवा फाइंड द व्हॅल्यू किंवा कोऑर्डिनेट, तुम्हाला कोऑर्डिनेट काढा म्हणतील, फाइंड द कोऑर्डिनेट आहे की नाही. एक एक्सचा कोऑर्डिनेट काढा म्हणतील किंवा कधी वायचा कोऑर्डिनेट म्हणतील. मग तो कसा काढायचा, 2 पॉईंट दिलेला असल्यावर. मग तो कोऑर्डिनेट आहे तो काय म्हणतात, इक्विडिस्टन्स आहे, समान अंतरावर आहे. समजा इथं पी आहे, पी पासून इकडे एम आणि पी पासून इकडे एन, हे दोन्ही इक्विडिस्टंट आहेत. म्हणजे पी जो आहे त्यांच्या मिडलला आहे, हे की नाही, इक्विडिस्टंट म्हटलं. बघूया क्वेश्चन. फाइंड द कोऑर्डिनेट्स, फाइंड द कोऑर्डिनेट of a point on y-axis, of a point on y-axis. कुठे आहे तो, y-axis, which is equidistant, which is equidistant from m -5 -2 and n 3 2. आपल्याला यामध्ये इक्विडिस्टंट म्हटलं आहे की नाही. इक्विडिस्टंट जो पॉइंट आहे आणि तो पॉइंट कुठे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स ऑन वाय ॲक्सिस. जो वाय ॲक्सिस आहे त्या वाय ॲक्सिसवर तो पॉइंट आहे आणि त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काढायचं आहे. आता एक लक्षात ठेवा, ऑन दी वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिसवर जो कोऑर्डिनेट असतो त्याचा एक्स कोऑर्डिनेट हा 0 असतो, आपण बघितलंय आहे की नाही. ऑन दी वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिसवर ज्यावेळेस जो पण पॉइंट असेल त्याचा एक्स कोऑर्डिनेट हा 0 असतो. जो पॉइंट एक्स ॲक्सिसवर असेल त्याचा वाय कोऑर्डिनेट हा 0 असतो. म्हणजे वाय ॲक्सिसवर जर असेल तर त्याचा एक्स 0 आणि एक्स ॲक्सिसवर असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0. म्हणजे इथं तुम्हाला जे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑन वाय ॲक्सिस त्याचा फक्त एकच पॉइंट काढायचा, तो म्हणजे वाय वरचा. एक्स तर डेफिनेटली 0 असणार आहे त्याचा, आहे की नाही. तशा पद्धतीनं जो दिलेला क्वेश्चन आहे तुम्हाला की त्या ठिकाणी जो पॉइंट दिलेला आहे तो पॉइंट मात्र कुठे आहे, ऑन दी वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिसवर आहे म्हणते, आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ त्याचा एक्स कोऑर्डिनेट हा काय आहे, 0 आहे. मग आपण काय करूया, इथे एक पॉइंट सपोज करूया. बघा, लेट पॉइंट P, लेट पॉइंट P 0, y, P चे कोऑर्डिनेट जो इक्विडिस्टन्स 0y काय आला बरं, कोणत्या ॲक्सिसवर आहे, वाय ॲक्सिसवर. म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार 0 आणि y ची जी व्हॅल्यू असेल ती काढायची आपल्याला. इज ऑन दी वाय ॲक्सिस, ऑन दी वाय ॲक्सिस, ओके. वाय ॲक्सिस बी इक्विडिस्टंट, बी इक्विडिस्टंट फ्रॉम m and n, आणि तो m आणि n पासून काय आहे, इक्विडिस्टंट आहे म्हणताय. मग मला सांगा बाय डिस्टन्स फॉर्म्युला, इक्विडिस्टंट म्हणजे काय की pm चं डिस्टन्स. एक मिनिट इकडे बघा, समजा हा वाय एक्स, आता वाय ॲक्सिस तर जनरली कसा असतोय, उभा असतोय की नाही. मी इथं थोडीशी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. आपल्याला त्यांनी जे म्हटलंय, समजा हा वाय ॲक्सिस आहे की नाही. मग या वाय ॲक्सिसवर असणारे जे पॉइंट आहेत कोणते, m आणि n म्हणताय. मग हा इथे m असेल आणि इथे n असेल. मग याच्यामध्ये जो हा p आहे तो इक्विडिस्टंट आहे. म्हणजे हे दोन्ही अंतर डिस्टन्स इक्वल आहे, हे डिस्टन्स आहे. म्हणजे आपण याला समजू शकतो pm इज इक्वल टू pn, हे डिस्टन्स इक्वल आहे. म्हणजे या ठिकाणी द डिस्टन्स बिटवीन pm अँड pn आर इक्वल डिस्टन्स. या दोघातला डिस्टन्स कसं आहे, इक्वल आहे. मग याला आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर
PM इज इक्वल टू PN. हे डिस्टन्सचा फॉर्म्युला. बाय डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजेच काय होतो, दोघांचा स्क्वेअर असतो, आहे की नाही. म्हणजे थेरम ऑफ पायथागोरस. मग यालाच आपण PM स्क्वेअर इज इक्वल टू PN स्क्वेअर म्हणू शकतो. स्क्वेअर का, डिस्टन्स हे स्क्वेअरमध्ये असतं, बरोबर आहे की नाही. मग मी काय करतो आता याला फॉर्म्युल्यामध्ये P चे कोऑर्डिनेट सांगा बरं. P चा कोऑर्डिनेट आहे 0 y, M चा कोऑर्डिनेट M -5 -2. डिस्टन्स ऑफ PM, डिस्टन्स ऑफ PM इन स्क्वेअर रूट, ठीक आहे नाही. इन स्क्वेअर रूट काय होणार मग, जर याचा स्क्वेअर तुम्हाला दाखवायचा असेल तर स्क्वेअर रूट वापरायची गरज आहे का, नाही. मग काय म्हणणार x2 - x1, x2 हा -5 -0 होल स्क्वेअर प्लस y2 -2 -y होल स्क्वेअर. हे कोणाचं आलं, डिस्टन्स PM स्क्वेअर. आता कोणाचं बघूया, डिस्टन्स PN. हा काय होणार सांगा, P चे कोऑर्डिनेट 0 y, N चे कोऑर्डिनेट 3 2 हा x2 3 - 0 होल स्क्वेअर, y2 - y1 2 - y होल स्क्वेअर. सेकंड नंबर चाल. मग आता या दोघांचा डिस्टन्स सेम आहे म्हणताय. PM स्क्वेअर इज इक्वल टू फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वरून हे दोन्ही डिस्टन्स काय येणार, इक्वल येणार आहे की नाही. किंवा त्याला आपण इक्वल डिस्टन्स म्हणू शकतो, आहे की नाही. त्यांचा डिस्टन्स हे सेम आहे. मग बघा काय होणार, -5 स्क्वेअर प्लस हे y वाला अगोदर जर घेतला इकडा, ठीक नाही. हा y वाला व्हेरिएबल आहे, तो जर पॉझिटिव्ह केला तर याला पण पॉझिटिव्ह होणार, म्हणजे y + 2 होल स्क्वेअर इज इक्वल टू हा 3 - 0 म्हणजेच किती होणार, 3 स्क्वेअर प्लस हे y जर निगेटिव्हला पॉझिटिव्ह केला तर हा पॉझिटिव्हवाला काय होईल, निगेटिव्ह होईल, म्हणजे y - 2. हे y - 2 कसं आला कळाला का, हे व्हेरिएबल निगेटिव्ह होतं, निगेटिव्हचं मी काय केलं, पॉझिटिव्ह. मग हे पण चेंजेस केलं, हे निगेटिव्हचं काय झालं, पॉझिटिव्ह. मग हे y जर निगेटिव्ह होता तो पॉझिटिव्ह केला तर हा पॉझिटिव्हवाला काय होईल, निगेटिव्ह. म्हणजे असे साईन चेंजेस करत जा, ठीक नाही. बघा काय होणार, एव्हरी निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज पॉझिटिव्ह प्लस y + 2. आता y + 2 म्हणजे काय, a + b, a + b ब्रॅकेट स्क्वेअर, एक्सपांड काय होतं, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, याच्यानुसार एक्सपांड करावं लागेल. मग काय होणार, y स्क्वेअर प्लस 2 × 2 4y प्लस 4 इज इक्वल टू 9 प्लस y स्क्वेअर मायनस 4y प्लस 4. ओके. बघा हे y स्क्वेअर पॉझिटिव्ह आहेत, हे y स्क्वेअर पॉझिटिव्ह आहेत, इकडे आल्यावर काय होणार, निगेटिव्ह. y स्क्वेअर कॅन्सल. हे पॉझिटिव्ह 4 आहेत, हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यावर निगेटिव्ह होणार. मग इथं 4y राहिलं, हे निगेटिव्ह 4y इकडे आणा, हे 4y, हे निगेटिव्ह 4y इकडे आल्यावर पॉझिटिव्ह 4y झाले इज इक्वल टू हे 9 ॲज इट इज, हे 25 पॉझिटिव्ह आहेत, पुढे गेल्यावर निगेटिव्ह 25 झाला. 16y इज इक्वल टू 25 - 9 निगेटिव्ह 16 प्लस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचं. हां मग y इज इक्वल टू निगेटिव्ह 16 / 16, y इज इक्वल टू -1. म्हणजे y ची व्हॅल्यू काय भेटली, निगेटिव्ह 4 + 4 8 होतं आहे. मी मल्टिप्लिकेशन केला, 8 × 2 = 16 म्हणजेच काय आलं, -2. म्हणजे वायचा जो कोऑर्डिनेट आहे तो काय भेटला, -2. ऑलरेडी एक्सचा तर कोऑर्डिनेट माहितीच होतं आपल्याला, इथला एक्स काय आहे, 0 आहे. देअरफॉर कोऑर्डिनेट काय भेटला मग, 0, -2. म्हणजे कुठे असेल कळालं का तुम्हाला, 0, -2 म्हणजे जो तुमचा समजा एक्स ॲक्सिस असा गेलेला असेल, बिलो टू एक्स ॲक्सिसच्या खाली असेल, बिलो, ठीक नाही.
म्हणजे द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑन द वाय ॲक्सिस इज 0, -2. याला तुम्हाला क्वेश्चन एक थोडासा चेंजेस केला जाईल बघा. हा काय म्हटलंय, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट ऑन वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसच्या ऐवजी ते तुम्हाला कधी एक्स ॲक्सिस वर मी म्हणतील. मग जर एक्स ॲक्सिस वर जर आला तर y ची किंमत मग इथं काय होणार, x, 0. काय होईल, इथं x येईल, इथं 0 येईल. पण लक्षात ठेवा तो कोऑर्डिनेटचा जो पॉइंट आहे ते कुठे आहे, त्याचं लोकेशन कुठे आहे, ऑन द एक्स ॲक्सिस या ऑन द वाय ॲक्सिस. त्याच्यानुसार तुम्हाला हे फाइंड करता येतं. म्हणजे एक दुसरा टाईप जो होता तो या स्वरूपामध्ये होता. आता जो एक टाईप्स राहिला आहे आपला अजून, 2 टाईप्स राहिलेत ते आपण आता उद्याला घेऊ आणि पुन्हा नंतर प्रॅक्टिस सेट चालू करू.